हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार बोला. सर, बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असं समजत आहे, की आणीवारी जाहीर झालेली आहे आणि 50 पैशापेक्षा जर आणीवारी कमी असली, तर पीक विमा मिळतो का? की हं. नाही मिळत? या संदर्भात सर शेतकऱ्यांना तुम्ही आढावा द्यावा आणि कोणत्या जिल्ह्यातील किती आणीवारी जाहीर झालेली आहे, त्या संदर्भातही द्यावा तुम्ही. सर्वप्रथम तर नमस्कार. मी कृषी कल्याण यूट्यूब चॅनल संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर सवणकर बोलतोय. सर्व शेतकऱ्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे. दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करावे. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, की ज्या जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी जाहीर होत असते, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलती लागू होतात. दुष्काळी अनुदान असेल, पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल किंवा शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीसच्या 50% फीस सवलत असेल, इत्यादी सवलती लागू होत असतात. त्यामुळे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून, या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जिल्हा आणेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पहिला जिल्हा घेऊयात, तो म्हणजे हिंगोली. हं. हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुके आहेत. हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुक्याची सुधारित आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे आणि आता ही सुधारित आणेवारी आहे. नंतर जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाहीर होईल. परंतु सुधारित आणेवारीमध्ये हिंगोली जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे. याबरोबरच हिंगोली जिल्ह्यामध्ये 419 कोटी रुपयाचे अतिवृष्टी अनुदान मंजूर झालेले आहे. 150 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डबल आनंदाची बातमी आहे. बरोबर. हं. हो, बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे परभणी. हं. परभणी जिल्ह्यातील 8 ते 9 ही तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे. ज्यामध्ये पूर्णा असेल, पालम असेल, सोनपेठ असेल, पाथरी असेल, गंगाखेड असेल किंवा इतर परभणी तालुक्यातले तालुके असतील, परभणी हं. जिल्ह्यातले तालुके असतील. हां. आणि परभणी जिल्ह्यातील आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आल्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या 50% फीसमध्ये सवलत असेल, पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, सवलत ते मंजूर झालेलं आहे. आता पीक विमा म्हणजे 300 लाख 350 कोटी रुपयाचा पीक विमा परभणीमध्ये मंजूर आहे आणि 548 कोटी रुपयाचे अतिवृष्टी अनुदान परभणीमध्ये मंजूर झालेलं आहे. हां. आणि सुधारित आणेवारीच्या नंतर आता अंतिम आणेवारी लवकरच 31 डिसेंबरपर्यंत जाहीर होईल हं. परभणीची. बरोबर. हं. हां, आणि बरोबर. आता तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे जालना. हं. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. कारण की जालना जिल्ह्याची संपूर्ण आणेवारी जवळपास 400 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे आणि हां. उर्वरित गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त आहे. परंतु ते अंतिम आणेवारीमध्ये काही बदल जर झाला, हां. तर ती आणेवारी 50 पैशापेक्षा उर्वरित गावांची सुद्धा येऊ शकते. हं. आणि जालना जिल्ह्यामध्ये 412 कोटी रुपयाचं अतिवृष्टी अनुदान मंजूर झालेलं आहे. पीक विमा सुद्धा अग्रिम मंजूर झालेला आहे. हं. याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. नांदेड जिल्ह्यातील 16 तालुके आहेत बघा. हां. नांदेड जिल्ह्यातील 16ही तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. याबरोबरच आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली. याबरोबरच सर्वाधिक राज्यात सर्वाधिक निधी अतिवृष्टी अनुदानाचा कोण्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे, तो म्हणजे नांदेड जिल्हा. हं. एकंदरीत सर्वाधिक 812 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई, याचबरोबर 500 कोटी रुपयापेक्षा जास्तचा पीक विमा नांदेडमध्ये मंजूर आहे. याचबरोबर पुढचा जिल्हा आहे लातूर. लातूर जिल्ह्याची आणेवारी सुद्धा 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. याचबरोबर आता बघा, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हं. यवतमाळ. हां. यवतमाळ जिल्ह्याची भरपूर यवतमाळ जिल्ह्यातील फक्त एक तालुका असा आहे की त्या तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे आणि उर्वरित तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त आहे. हां. परंतु अंतिम आणेवारी 31 डिसेंबरपर्यंत जाहीर होते. त्यामुळे अंतिम आणेवारीमध्ये काही बदल झाला तर आपण पुढे बघूयात. परंतु यवतमाळमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा 60 ते 70 हजार शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे आणि हं. पीक विमा सुद्धा अग्रिमचा हं. 110 महसूल मंडळामध्ये 3 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यवतमाळमध्ये मंजूर झालेला आहे. हां, आता हां. पुढचा जिल्हा आहे बीड. हं. तर बीड जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणेवारी सुधारित आणेवारी 50 हं. पैशापेक्षा कमी आलेली आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 500 कोटीपेक्षा जास्त म्हणजे 512 कोटी रुपयाचे अतिवृष्टी अनुदान आणि पीक विमा वाटपाचं पत्र धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे 4 ते 5 दिवसापूर्वी दिलं होतं. त्यामुळे पीक विमा सुद्धा वाटपाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे बीडमध्ये. हं. पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सुद्धा आणेवारी काही तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे, काही तालुक्याची 50 पैशापेक्षा जास्त आहे. हं. आता डिटेलमध्ये अपडेट द्यायचं म्हणलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे मी साधारणतः जिल्ह्याचं सांगण्याचा प्रयत्न करतोय. हं. हं. आता एकंदरीत आता पुढचा जिल्हा आहे अमरावती, वाशिम, हं. यवतमाळचं बघितलं, अमरावती, अकोला, हं. वाशिम या तिन्ही जिल्ह्यातील
काही तालुक्याची जानेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. बरोबर. हं, हं, आणि काही तालुक्याची जानेवारी 50 पैशापेक्षा जास्त आहे. हं. आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे, आता हे अंतिम आणेवारीमध्ये काही पुन्हा निवड निकष बदलले जातील आणि पुन्हा एक सर्वेक्षण करून पुन्हा त्या जिल्ह्याची आणेवारी बघितली जाईल. आता परंतु सुधारित आणेवारीमध्ये काही तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त आहे. काही तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. हं, बरोबर. हं. बरोबर. आता काही अजून काही जिल्हे राहिले असतील सांगा, त्याची माहिती सांगतो मी तुम्हाला. आणि सर जिल्ह्याचं जर म्हटलं तर जिल्हे आता आणि सर मानोरा तालुक्यामध्ये समजा मानोरा, कारंजा तालुक्यामध्ये? हा तो वाशिमचाच भाग आहे ना. हां, हां. वाशिम वाशिम जिल्ह्यातले 6ही तालुक्यातील भरपूर 6ही तालुक्याची जानेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे हां, हां, हां. वाशिमची. हां, त्यामुळे वाशिममध्ये पीक विमा सुद्धा वैयक्तिक क्लेमधारक शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि हं, अतिवृष्टी नुकसान भरपाईचं सुद्धा वाटप म्हणजे मंजूर नाही झालं अजून काही, परंतु शासनाचा जो काही प्रस्ताव गेलेला आहे, तो प्रस्ताव मंजूर झाल्यावर आपण त्याच्यावर एक स्पेशल अपडेट देऊ. हं, हं. ओके, हं. ओके. धन्यवाद सर. आता बघा, याच्यामध्ये आणेवारी म्हणजे काय? आणेवारीचे 3 प्रकार असतात. हां. त्याच्यामध्ये नजर अंदाज पैशेवारी हं. हंगामाच्या सुरुवातीला काढली जाते. हां. सुधारित आणेवारी हंगामाच्या मध्यंतरी काढली जाते. हं. आणि हंगाम संपल्यावरती अंतिम आणेवारी काढली जाते. आणि आता सोयाबीनचा वगैरे खरीपाचा हंगाम संपलेला आहे. हां, बरोबर त्यामुळे आहे. आता 31 डिसेंबरपर्यंत संपूर्ण जिल्ह्याची जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला अधिकार असतात, की त्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी काढणे. हं. त्यामुळे एक कुठेतरी जाऊन काही गावांचं सर्वेक्षण केलं जाईल. मग आणि ते उत्पादन लक्षात घेतलं जाईल आणि उत्पादनामध्ये जर 50 पैशापेक्षा घट जास्त असेल, तर हं. 50% पेक्षा जास्त उत्पादनात घट असेल, तर 50 पैशापेक्षा कमी आणेवारी निघत असते. हां, बरोबर. आणि असं गृहीत धरलं जातं, की त्या शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही निघाला नाही. 50% पेक्षा जास्त कमी उत्पन्न हाती आलं. त्यामुळे त्या जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी निघत असते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे जे काही मुलं-बाळं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्या फीसमध्ये सवलत असेल, हं, इतर वीज बिल माफी असेल, हं. इतर शासकीय योजनांचा लाभ त्यांना भेटत असतो आणि पीक विमा नुकसान भरपाईसारख्या योजनांचा लाभ सुद्धा त्या शेतकऱ्यांना भेटत असतो. हां, हां. अशा संदर्भातला अपडेट आहे. आता अंतिम आणेवारी जाहीर झाल्यावरती आपण जिल्ह्याने अपडेट घेऊ. ओके, ओके. धन्यवाद सर. हो, धन्यवाद.